गाइस, वेलकम बैक अ न्यू ब्लॉग। बॉयज 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 वो आ रहा है। कोई कुछ नहीं बोलेगा, कोई कुछ नहीं बोलेगा। ओके कुछ नहीं बोलेगा तो कुछ की जगह क्या बोलेगा? ये समस्या है क्या बोलने का? तू इसके साथ मत घूम रे, तू पागल हो जाएगा। आप जाओ, आप काम करो, आप काम करो। तर गाईज, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत आहे। आणि मी आज ताईंच्याकडे आली आहे आणि ताई आणि मी आणि त्यांच्या काही मैत्रिणी आम्ही आज शंभूंच्या मंदिरात जाणार आहेत। तर ताईंचं हे किचन आहे आणि मंजिरींनी छान मस्त पूजा वगैरे करून ठेवली। ती लाजती आहे त्याच्यामध्ये, बाहेर येत नाही आहे। आणि इकडे खिचडीची तयारी चालू आहे आणि थोडे साबुदाणे वडे। सो हे ताईंचं किचन आहे आणि इकडे बघा साबुदाणे भिजवलेत आणि इकडे बटाटे लावलेत। सो मी आता तुम्हाला ताईंचं घर दाखवते, पण त्याआधी आजच्या व्लॉगमध्ये खूप मज्जा येणार आहे कारण आज आम्ही जाणार आहे। मी पहिल्यांदा जाणार आहे महाशिवरात्रीला आणि मी याआधी कधी नाही गेले, एकदा गेली होती पण मला आठवतही नाही आहे जास्त, पण ठीक आहे। हे तर ताईंचा हा हॉल आहे, इकडे बघा ताईंच्या इकडे हॉल। सो असं मस्त हॉल आहे आणि इकडे स्वामींचा फोटो आहे। तर ताईंकडे खूप देवाचे फोटो वगैरे आहेत, इकडे बघा। आणि तिकडे बघितलं तुम्ही तुळजापूरच्या आईचा पण फोटो आहे। तर इकडे असं मस्त छान बेड लावलेत, टीव्ही आणि पिलू इकडे ड्रॉइंग करतीये। तर ताई येईपर्यंत त्यांनी तिला दिले ड्रॉइंग पोरांनी। सो आता इकडे आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे। आम्ही त्याचबरोबर आज कुठे कुठे जाणार आहे, एक प्लेस आहे जिथे खूप मजा येणार आहे। तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू करा। आणि सगळे पॅक होऊन निघालो। इकडे बघा मागं पण 2 गाड्या येत आहेत, अजून सगळे आम्ही 2 व्हीलरवर चाललो आहे आणि ताई गाडी चालवत आहेत। पिल्लू पण इकडे तर चला आम्ही कुठे चाललो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल। तर गाईस थांबलो आणि आता इथे कमळा देवीचं एक मंदिर आहे, आता तिथे आम्ही जातो, पाया पडतो आणि मग पुढे आपण जाऊया शंकराच्या मंदिरामध्ये। इकडे ताईंच्या सगळ्या मैत्रिणी आल्यात, या मंदिरात आपण पाया पडूया आणि मग पुढे जाऊया। रस्त्याने जाता जाता हे मंदिर लागलेलं आहे, मंदिर छान आहे, प्रशस्त एकदम। खूप छान जागा आहे। गाईस गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे। आता आम्हाला दर्शन तर नाही मिळणार आतमध्ये जायला, बाहेरूनच घेऊ मग दर्शन ताई, बघूया मग बाहेरूनच आपण दर्शन घेऊया। प्लीज माझ्या मागे बघू शकता खूप गर्दी आहे आणि आता आतून काही दर्शन होणार नाही आहे, आपण बाहेरूनच दर्शन घेऊया। हां ब्लॉग बनवते। तर या ताईंच्या मैत्रिणी आहे, तुमचं नाव काय ताई? सोनाली। तर आम्ही सगळ्या मैत्रिणी आलो आहे आणि आता बघूया गर्दी, तुम्ही बघू शकता एवढी लाईन आहे, आपल्याला दर्शन नाही मिळणार आतमध्ये जायला।
नाही लांब आलो आणि पण एवढी गर्दी आहे, आम्हाला खूप लेट झाला त्याच्यामुळे आता दर्शन काय नाही मिळालं. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि बाहेरूनच निघालो. एवढा मोठा मंदिर आहे बघा. इथं आम्ही सगळे प्रसाद खातोय. प्रसाद दिला ताई हे आहे ना, घ्या तुम्ही, आम्ही दोघी शेअर करतो. ए शूज समोर ठेवले का? घेतला खाली बसलो. तर गाईज खडकवासल्याचे बॅक साईड आहे, तिथं आम्ही आलोय आता. भरपूर गर्दी होती आणि त्याच्यामुळं काही आम्हाला दर्शन तर काही मिळालं नाही. बाहेरूनच दर्शन घेतलं आणि आलो. आणि आता इकडे खडकवासल्याची बॅक साईड आहे. मग इथे जरासं फोटोशूट करूया. इथे मी ताईंचा सनकोट घातला आहे, कारण मी सिवलेस ड्रेस घातला होता आणि त्यांनी मला आल्यानंतर सांगितलं की व्हाईट ड्रेस घालायचा आणि त्यात मी हा सिवलेस ब्राऊन कलरचा ड्रेस घातला. मग आता मला उन्हामध्ये खूप ड्राय स्किन होईल म्हणून मग सनकोट घातला. आता हे सगळं ठेवतो आम्ही टिकीत आणि पळतो पाण्याकडे. तर गाईस बघू शकता काय आम्ही पाण्यात पाय टाकून बसलो, कारण खूप ऊन आणि पाय आमचे लाई नाही झालेत. आता आम्ही सगळे आम्ही सगळे इथे पाय सोडून बसलो इथे पाण्यामध्ये आणि या मॅडम टाकतात दगडी पाण्यामध्ये, हो ना. आम्ही सगळे इथे तो जोक मारा रे, ये हंस रे हलकट हंस. तर गाईज इकडे सगळे आम्ही खाऊ आणलेला तो खायला बसलोय मस्तपैकी सगळ्यांनी गोल करून. इकडे बघा ताई वगैरे, ताई फोनवर बोलतात आणि आम्ही इकडे सगळे मस्त जे काय फराळाचं आहे ते सगळं खातो आणि पुन्हा पाण्यात थोडा वेळ खेळून मग निघणार. या गावरान काकड्या आहे, ते गावातून घेतल्या होत्या, तर ते पण आम्ही तिथून मीठ घेतलं आणि त्याच्याबरोबर आता खातोय सगळेजण. करायची का शेकुटी तर करायची. आता आम्ही चाललो घरी. 4 वाजले, आता आम्ही जातो घरी. ताई मला पण पाणी. तर गाईच इकडे माकडांना खाऊ देत आहेत. नको ताई मागू. तिकडे माकड होतं आणि माकडांना सगळेजण खाऊ देत होते ना, तर ते घेत होतं. बनाना सगळ्यांनी दिला. आमच्याकडे बनाना होता तर आम्ही तो बनाना दिला आणि ते काय करायचं, एक घ्यायचं दुसरं टाकून द्यायचं म्हटलं. आणि तेवढ्यात फोन आला. म्हटलं नको बाबा, फोन बिन त्यांना आवाज वेगळा काय आला आणि ते माकड मागं लागलं तर प्रॉब्लेम होईल. पटकन कट केलं. नाही का या जंगलातल्या नाही का प्राण्यांना काही खायला द्यायचं नाही, त्यांना त्रास होतो त्याचा. पण मला सांगा बाई, सगळं सुकलेलं आहे. ते सगळं सुकलं, इथं काय त्या माकडांना खायला मिळणार आहे. अगं देवाचा प्रसाद म्हणजे रोज देवाचा प्रसाद असतो का? आज हे होती महाशिवरात्र म्हणून त्यांनी प्रसाद वगैरे ते कुठंतरी टाकलेला पडलेला असेल. रोज या जंगलामध्ये त्यांना काय खायला मिळणार आहे. आणि इथे या असं जंगल टाईपच, इथं कोणी एवढं रस्त्याला लोक पण नाही आहे त्यांना खायला द्यायला बिचारांना. ती बाई म्हणते नका टाकू नका टाकू, माकडांना खायला द्यायचं नाही. मग काय द्यायचं, बिचारे असेच मारतील ना. आईकडे जरा आलो, चहा पिलो, फ्रेश झालो आणि आता घरी जाणार. गप्पे तुम्हाला नाही दाखवणार रे. झोप आली म्हणते. हां असे थोडेसे हेवी नको आहेत म्हणा. हां पाय पुढे घेत पडणार आहे मी एक दिवस.
हे काय ह्याच्यामध्ये गाईज खूप छान सारखी अशी मस्त व्हरायटी आलेत. तर गाईज मी काही दिवसांपूर्वी यांना एक रील पाठवली होती. त्याच्यात होतं की महाशिवरात्रीला बायकोचं चांदीचं काहीतरी गिफ्ट देतात, तर त्यांनी ही माझ्यासाठी रिंग घेतली. थँक्यू. रील बघण्याचा काहीतरी उपयोग झालाच. बापरे, किती गाढ झोपली ही. सोन्या उठ ना. अगर झोपली काय रात्री का? उठ. सुखने ये मेरी पाली है. रात पाली की 3 पाली? मैं कानातले घेतले आणि तिला घालून पण घेतले. आता बिल करूया. माझा आहे उपवास. मी आज उपवास पकडला आणि मी तर काही खाणार नाही, पण बसलो. यांना कंपनी देणार आहे जेवण. तर गाईज ह्यांचं फायनली जेवण झालं आहे. आणि जेवण म्हणजे यांनी पावभाजी वगैरेच खाल्लं आहे. गेलेत हँडवॉश करायला. जयश्रीमध्ये पावभाजी खायला आलो होतो, म्हणजे खायला आले होते ते, त्यांच्यासोबत आले होते मी. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडतायत का नाही, तर आवडतच असतील होप सो, तर लाईक करा, शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या आपल्या चॅनलला. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.